नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अर्जुन खोतकरांना मंत्रिमंडळात घेऊ नये, जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। रामनगर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी दिलेल्या समभागाच्या पैशातून उभारलाय, मात्र खोतकरांनी हेराफेरी करून तो विकत घेतला। सध्या हा कारखाना ईडीने जप्त केलाय। या प्रकरणी अद्याप निकाल लागलेला नाही, त्यामुळे खोतकर जर मंत्री झाले तर ते ईडीवर दबाव आणू शकतात। त्यामुळे रामनगर सहकारी साखर कारखान्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत अर्जुन खोतकरांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। आमची मागणी एकच आहे की जालना सहकारी साखर कारखाना हा बदनापूर जालना दोन तालुक्यातील शेतकऱ्यांची ही कामधेनू होती। हे या कारखान्यामुळे जालन्याला एक आमदार निर्माण झाले आणि बदनापूरला एक आमदार निर्माण झाले। या कारखान्यानं दोन आमदार दिले, अरविंद चव्हाण आणि अर्जुन खोतकर। या दोन आमदारांनी या दोन तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान हे सुजलाम सुफलाम करायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा होती। पण आज आम्हीच 60-70 वर्षाच्या वयाचे झालेलो आहोत आणि त्या कारखान्याची अशी वाट लागल्या गेली की तो कारखाना आजही सरकार दरबारी विकलेला नाही असं लोकलेखा समिती सांगते। आणि इकडे अर्जुनरावच्या कुटुंबाच्या नावावर तिथले 7-12 झालेले आहेत, ईडीनं तो जप्त केलेला आहे। पण सर्वसाधारण कामगार जो आहे तिथला 240 गावातील कामगार, जवळपास 2000 कामगार, त्यांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। अनेक कामगार मेलेत। आमची एकच भूमिका होती की ज्या कामगारांनी तो कारखाना पहिल्या 5 वर्षामध्ये कर्जमुक्त केला, रक्ताचं पाणी केलं आणि तो कारखाना आपल्या शेतकऱ्यांचा कारखाना कर्जमुक्त झाल्यानंतर 2 आमदार त्या कारखान्याचे डायरेक्टर होतात आणि तो कारखाना 11 कोटी कर्जासाठी विकला जातो। त्यामध्ये 72 कोटीची साखर त्यामध्ये गोदामामध्ये करोडो रुपयाची साखर, ती साखर विकून कर्ज फेडल्या गेलं असतं। पण हे षडयंत्र जे राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून हे अनेक उकिरं त्यामध्ये निघल्या गेलेत की 16 कारखाने अजित पवारांनी घेतलेत, काही कारखाने अशी खरापत झाल्यासारखे शेतकऱ्यांची मालमत्ता वाटली। पण आम्हाला बाकी आमचं म्हणणं होतं की आमचा 12-13 वर्षापासून आमचं हे रडगाणं चालू आहे। या 2 आमदारांनी जर समजा यामध्ये लक्ष घातलं असतं, कारखाना जर चालू केला असता, आज 1000-2000 शेतकरी आपले कामगार यामध्ये काम केलं असतं। शेतकऱ्यांची ऊस यामध्ये लागवड द्यायला गेली असती। जसं आम्ही सांगतो, आम्ही मोसंबी लावली ज्यावेळेस कारखाना बंद झाला, मोसंबी लावली, 10 वर्षानंतर पाणी गेलं, मोसंबी झाडं वळून गेले। परत मोसंबी लावायची 5 वर्ष लागतात त्याला। किमान जर पाऊस जर पडला तर ऊस जर लावला तो ठीक आहे, 2 वर्षामध्ये जाईल। 2 वर्षानंतर पाणी कंपत ते साधनच जर आमच्याजवळ नाही। आज आमच्या जिल्ह्यामध्ये 4 कारखाने चालू आहेत। बागेश्वरी चालू आहे, इकडे अंबड घनसावंगीसाठी समर्थ चालू आहे, इकडे भोकरदान जाफराबादसाठी रामेश्वर चालू आहे, मंठा परतूरसाठी बागेश्वरी चालू आहे। अरे जालना आणि बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दरिद्री करायचं काम या लोकांनी केलं। त्यांना काही वाटू नये का? हे शेतकऱ्यांचीच लेकरं आहेत ना हे आमदार सुद्धा झालेले। आमचं म्हणणं हे आहे की जर समजा उद्या मंत्रिमंडळामध्ये जर अर्जुन भाऊ जर गेले, ते उद्या प्रेशर आणतील, भानगडी करतील। आम्ही म्हणतो की अरे त्यांनी कारखाना चालू करावा, ही अपेक्षा असताना हे न करता हे दुर्दैव आहे आमचं। आज सभासद जे आहेत अर्ध्याच्या वर मेलेत, जिवंत नाही, आमच्यासारखे असतील जिवंत, पण जे अर्ध्याच्या वर मेलेत, डायरेक्टर सगळे मरून गेलेत, हे केव्हा हे करणार आहेत? हे दुर्दैव आमचं। त्यासाठी मुख्यमंत्र्याला आणि यांना जे पत्र दिलं त्यामधून रोड घातला। रोड घालायचं काही कारण नव्हतं। रोड हा कोणासाठी घातला? कोणाच्या फायद्यासाठी घातला? उद्या या रोडचे जे पैसे मिळणार आहेत, कारखाना हा येणे झालेला असतो, त्यातून करोडो रुपयाचा फायदा कोणासाठी करायला लागले? ते यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं आणि गरीब शेतकरी आणि कामगार यांच्या हिताच्या दृष्टीनं काम करावं। हे लोकप्रतिनिधी आहेत, यांनी यांच्या हिताचं काम करावं। आमची मागणी जी आहे, लढाई आहे
ही सार्वजनिक सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे, कोणा एका पुढाऱ्यासाठी नाही किंवा कोणासाठी नाही. उलट आम्ही म्हणतो अरे पुढारी निर्माण झाली तुम्ही 2 तालुक्यामध्ये, तुम्ही आमच्याकडे बघा ना, शेतकऱ्यांकडे बघा ना, जे आमचं जे साधन होतं ते आमचं आम्हाला तयार करून द्या ना. ते जर नसन दिल्या गेलं तुम्ही प्रायव्हेट तर तुम्ही चालू करायला पाहिजे होतं. तो घाटगे कोण कुठं आला, त्या घाटगे साहेबांनी तिथल्या कारखाने असे जे आहेत तसे सुद्धा कारखान्याची केस चालू आहे, तो ईडीनं जप्त केलाय. पुढच्या महिन्यामध्ये 12 तारखेला त्याचं ईडी स्वतःच म्हणणं मांडणार आहे. त्या अगोदर मंत्रिमंडळामध्ये जर आमचा कारखाना घेणारे आमदार जर मंत्री झाले तर ते ईडीवर त्याचा प्रभाव आणि दबाव येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना जो कारखाना पाहिजे तो उद्या मिळणार नाही अशी आमची भावना आहे. त्या हिशोबाने आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की बा तुम्ही यांना मंत्रिमंडळात घेऊ नका, आमच्या कारखान्याचा निकाल लागू द्या. किंवा कारखाना हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना परत करावा. 2 तालुक्यातील शेतकरी हे त्यांना आणखी आशीर्वाद देतील. 2000 कामगार जे मेलेत, आमचे काही काम करून मेलेले, त्यांच्या कामगारांना पैसे द्या आणि कारखाना चालू करा, ही आमची त्यांना मागणी आहे. काय नाव आपलं? माझं नाव प्रल्हाद हेकाडे. प्रल्हाद हेकाडे. मला काय सांगाल की काल तुम्ही मुख्यमंत्र्याला एक निवेदन दिलेले, नेमकं ते निवेदन काय होतं, त्या निवेदनामागची तुमची भूमिका काय होती? आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं, जो जालना सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशावर जो उभा केलेला आहे, तो कारखाना 2012-13 मध्ये अर्जुनरावजी खोतकर, पद्माकर मुळे आणि तापडिया या तिघांनी तो विकत घेतला आणि त्या विकत घेण्यामध्ये त्यांनी जो करार केला होता की बाबा आम्ही कामगाराचे पैसे देऊ, शेतकऱ्याचे पैसे देऊ, ते तर त्यांनी काही दिलेच नाही. परंतु कारखाना हा 12 वर्षापासून बंद ठेवला. त्यामुळे शेतकऱ्याचं जे मुख्य जे पीक होतं ते पीक गेलं आणि शेतकऱ्याचे संसार याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहे. काय नेमकी तुमची मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे आणि काय या कारखाना सुरू करण्याबाबत? मंत्र्याकडे आमची हीच मागणी आहे की बाबा जे आता 2024चं इलेक्शन झालं आणि जे कारखाना घेणारे जे मुख्य आमच्या जिल्ह्याचे अर्जुनराव खोतकरे यांना त्यांनी मंत्रिमंडळात घेऊ नये. याचं कारण असं आहे की जर त्यांना मंत्रिमंडळात जर घेतलं तर पुढं आमची जी ईडीची केस चालू आहे याच्यामध्ये ईडीवर त्यांचा दबाव येईल आणि हे प्रकरण जसं आता काल मी ऐकलंय की अजितदादाला 1000 कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये क्लीन चिट मिळाली, तशी जर अर्जुनरावला जर क्लीन चिट मिळाली तर आमचा जो लढा चालू आहे मोडकळीस येईल आणि मोडून जाईल. काय नाव आपलं? माझं नाव लक्ष्मण शिंदे, जळगाव. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं?